अहिल्यानगर शहरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 21 वर्षाची तरुणी होती. सोशल मीडियाचा वापर करत होती आणि याच माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून या तरुणीची एका तरुणासोबत ओळख झाली होती. आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर बघायचंच काम नाही. सोशल मीडियाचं प्रेम कसं असतं, इंस्टाग्रामवर काय ते भारी भारी फोटो टाकायचं, ही भारी भारी फोटो टाकायची. मग हिला वाटायचं ते लयच भारी आहे आणि त्याला वाटायचं ही लयच भारी आहे. मग हे एकमेकांचे फोटो लाईक करू करू हळूहळू एकमेकांना मेसेज करू लागले, मोबाईल नंबर घेऊ लागले आणि एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं बोलू लागले. मग आता सोशल मीडियावर यांचं प्रेम झालं आणि प्रेम झालं की लगेच यांना एकमेकांसोबत भेटू वाटू लागलं. म्हणजे कसं आता प्रेम झालं की भेटणं आणि भेटलं की सगळं काही करणं हे एकदम फास्ट प्रक्रिया झाली आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्या तरुणीला एक तरुण आवडल्यानंतर दोघा जणांमध्ये प्रेमसुद्धा झालं होतं. मग प्रेम झाल्यानंतर त्या तरुणाने या तरुणीला बस स्टँडवर भेटायला बोलवलं आणि ही तरुणीसुद्धा त्याला भेटायला त्या ठिकाणी गेली. तो मस्त 4 व्हीलर गाडी घेऊन तिला घ्यायला आला, गाडीत घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहिल्यानगरमधील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये अहिल्यानगरमधील सावेडी उपनगर आहे आणि या सावेडी उपनगरामध्ये राहणारी एक 21 वर्षाची तरुणी आहे, पोरगी आहे. मग त्या पोरीचं इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका पोरासोबत ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये. मग बोलणं काय, चालणं काय, कधी भेटायचं, कधी काय करायचं असं यांना बोलणं चालणं सुरू झालं. मग त्या पोराने या पोरीला तारकपूर बसस्टँडवर भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर ते तिला घ्यायला त्या ठिकाणी कार घेऊन गेलं. तिला कारमध्ये बसवलं आणि कारमध्ये बसून थेट तिला घेऊन ते गेलं आळंदीला. मग आळंदीला घेऊन गेलं. त्या ठिकाणी काही कोऱ्या कागदावर तिच्याकडून सह्या करून घेतल्या. तिथं सह्या केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकांच्या घरी नेलं आणि त्या ठिकाणी नेऊन त्या तरुणीसोबत रात्रभर नको ते कृत्य केलं. ती तरुणी त्याला विरोध करत होती तरीसुद्धा यानं जबरदस्ती तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं केलं. मग ती तरुणी त्याला विरोध करत होती पण मात्र हा काही केल्या ऐकत नव्हता. तिला सांगत होता आपण दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत, आपण दोघं अशा पद्धतीनं राहत आहोत, आपल्या दोघांमध्ये करार झाला आहे आणि तू त्याच्यामध्ये सह्यासुद्धा केलेल्या आहेत असं त्या तरुणीला त्या तरुणाने सांगितलं आणि सगळं काही अशा पद्धतीनं केलं. बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर त्या 21 वर्षाच्या पोरीला समजलं की ती ज्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती, ज्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती, त्याचंच लफडं दुसऱ्या पोरीसोबत सुरू आहे आणि त्यानं आता दुसऱ्याच पोरीला पटवलं आहे. मग आता त्यानं हिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, हिच्यासोबत जबरदस्ती सगळं काही केलं होतं आणि त्यानेच आता दुसऱ्या पोरीला पटवलं होतं आणि तिलासुद्धा धोका देऊन तिच्यासोबतसुद्धा अशा पद्धतीनं करणार होतं. म्हणून या तरुणीनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. तारीख आली होती 7 जानेवारी 2025ची. 7 जानेवारी 2025ला पोलीस स्टेशन गाठलं. त्या आरोपी तरुणाविरोधात रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आव्हानसुद्धा करत आहेत. म्हणजे आजकाल कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडियावर हाय केलं की हॅलो केलं की काय चाललं, जेवण झालं का, झोपली का, काय खाल्लं काय नाही, लगेच यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात होते. एकमेकांचे मोबाईल नंबर भेटतात आणि मोबाईल नंबर भेटलात की एकमेकांना प्रत्यक्षात भेटतात, सगळं काही सुरळीतपणानं करतात आणि मग अशा पद्धतीचे गुन्हे घडतात. म्हणून आपण तरी कुठंतरी सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे आणि खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं आंधळं प्रेम केलं नाही पाहिजे असं बरेच जण सांगतात. पण मात्र काही जण ऐकायला तयार नाहीत म्हणून अशा पद्धतीची घटना घडतात. आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही.
समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.